साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज। 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त सोलापूर शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने काँग्रेस भवन सोलापूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले। दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते तिरंगी फुगे हवेत सोडून हात से हात जोडो अभियानाची सुरुवात करण्यात आली। यावेळी माजी आमदार विश्वनाथ चाकोते, महिला अध्यक्ष हेमाताई चिंचोळकर, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, माजी महापौर सुशीला आबुटे, नगरसेवक बाबा मिस्त्री, शिवलिंग कांबळे, तौफिक हत्तुरे, विनोद भोसले, फिरदोस पटेल, अनुराधा काटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती। यावेळेस बोलताना प्रदेश कार्याध्यक्ष आमदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की प्रजासत्ताक दिन जनतेसाठी आणि काँग्रेस पक्षासाठी महत्त्वाचा दिवस। प्रजासत्ताक दिवस साजरा करत असताना सध्याच्या काळात सत्ताधाऱ्यांकडून जनतेचा, विरोधकांचा आवाज दाबला जातोय। संविधान आणि लोकशाहीला धोका निर्माण केला जात आहे। पक्षांनी या देशाच्या ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि तो दिवस आज आपण साजरा करतो। पण कुठेतरी नक्कीच ह्या गोष्टीची खंत वाटते की जेव्हा तो प्रजासत्ताक दिन, रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिन जेव्हा साजरा करत असतो तेव्हा ह्या देशाची जी प्रजा आहे तिचा आवाज, त्या जनतेचा आवाज अजूनही कुठेतरी दाबला जातो। लोकशाहीला कुठेतरी धोका निर्माण होत आहे आणि म्हणून काँग्रेस पक्षाचा लढा आहे की संविधान आणि लोकशाही वाचली पाहिजे आणि त्यासाठी आमचे नेते आदरणीय राहुलजी गांधी यांनी भारत जोडो यात्राची सुरुवात 5 महिन्यापूर्वी केलेली, आता त्या यात्रा समाप्त होत आहे। आज ती यात्रा श्रीनगरमध्ये आहे आणि 30 तारखेला लाल चौकमध्ये झेंडावंदन होणार आहे, समाप्त होणार आहे। हा राहुलजींचा लढा होता, त्यांच्यासोबत अनेक काँग्रेसीच नाहीत पण सर्वसामान्य ह्या देशाची लोकं पण जुडली गेली। अनेक लोकांनी, महिलांनी, वयस्कर लोकांनी त्यांना प्रेम दिलं आणि जो आवाज दाबायचा प्रयत्न हे सरकार करत होतं तो आवाज लोकांपर्यंत ह्या यात्रेच्या माध्यमातून पोहोचला। लोकांना, काँग्रेस पक्षालाच नाही पण लोकांना ह्या यात्रेची गरज होती। त्या यात्रेमध्ये त्या यात्रेला कोणतेही राजकीय स्वरूप नसताना एक मानवतेची यात्रा होती आणि आम्हाला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या दिवसात त्या यात्रेचा फायदा खालपर्यंत जाणार आहे आणि म्हणून आम्ही हात से हात जोडो, आता काँग्रेस जशी यात्रा निघाली, प्रत्येक गावात, प्रत्येक वाड्यात गेली, तशी आता काँग्रेस पक्ष प्रत्येक घराघरात जाणार आहे। त्या अभियानाची सुरुवात आज आम्ही ह्या ठिकाणी केली आणि नक्कीच या यात्रेच्या आणि ह्या अभियानाच्या माध्यमातून काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांच्या सोबत आहे। महागाईच्या विरोधात, बेरोजगारीच्या विरोधात ह्या यात्रेच्या माध्यमातून आम्ही गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांच्या सोबत। यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते।